नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 18 मे सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील, तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यातील हवामानाची किंवा देशभरातील जे काही शक्यता आहे हवामानाची त्याबाबतचा काय नक्की स्थिती आहे. तर सध्या तमिळनाडूच्या दक्षिण भागांच्या आसपास चक्राकार वारे आहेत आणि यातूनच मध्य महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आणि हे जे चक्राकार वारे आहेत तमिळनाडूच्या आसपास हे काही दिवसात थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकतील आणि साधारणतः 22 तारखेला दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. तिथून पुढच्या 2 दिवसात हे उत्तर पूर्वेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे आणि मध्यवर्ती बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल असं हवामान विभागाने कळवले. पण तिथून पुढे त्याचा जो मार्ग असेल तो अजूनही कन्फर्म नाही नक्की ते कुठे जाईल. काही मॉडेल्स हे अशा प्रकारे कालपर्यंत GFS मॉडेल हे असं दाखवत होतं की महाराष्ट्र गुजरातकडे येईल, पण तशी कसलीही शक्यता नाही. तुम्ही जर त्याच्याबाबतच्या बातम्या ऐकल्या असेल तर ते साफ खोटं आहे. तसं येण्याची शक्यता नाहीच आहे. आणि चक्रीवादळ जरी बनलं तर याचा धोका हा ओडिशा किनारपट्टीपासून ते साधारणतः इकडे पश्चिम बंगाल, बांगलादेश, म्यानमार या देशांपर्यंत हे कुठेही जाऊ शकते. त्याच्याबाबतच्या निश्चितता येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि त्याबाबतचा सुद्धा आपण अंदाज लवकरच सांगू. पण जर हे डिप्रेशन या ठिकाणी तयार झालं, कमदाब तयार झाला, तर बऱ्यापैकी राज्यात उत्तरेकडून कोरडे वाऱ्यांचे प्रवाह या ठिकाणी खेचले जातील, तापमानात वाढ होईल आणि पावसात बऱ्यापैकी कमी येईल आणि जवळपास बऱ्याच ठिकाणचा पाऊस हा कमी होताना दिसतोय. पूर्वमोसमी पाऊसही सुरुवातीला सध्या तरी आता कमीच राहण्याची शक्यता दिसते. बाकी या सिस्टीमच्या प्रभावाखाली सध्या दक्षिण भारतात खास करून केरळमध्ये अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय झाला आहे. कर्नाटकात पाऊस आहे, त्यानंतर इकडे तेलंगणाचे दक्षिण भाग, आंध्र प्रदेश, रायलसीमाचा भाग आणि तमिळनाडूमध्ये पाऊस आहे. आणि पुढील 2 ते 3 दिवस या ठिकाणी केरळ किनारपट्टीच्या आसपास जोरदार किंवा मुसळधार प्रकारचा पाऊस हा पाहायला मिळेल. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं की जवळून राज्याला तर सध्या आपल्याला जे काही पावसाचे ढग दिसत आहेत तिथे सांगितलेलं पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या आसपासच्या थोड्याशा भागांमध्येच गडगडी पावसाची शक्यता अधिक आहे. त्यानंतर दक्षिणेकडील भाग स्थानिक पातळीवर ढग तयार झाला तर पाऊस सांगितलेला सोलापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी दक्षिणेकडील भागात पावसाचे ढग दिसत आहेत. आणि थोडेफार अमरावतीच्या उत्तर भागात पाऊस सांगितलेला, उत्तरेकडेचे ढग हळूहळू दक्षिणेकडे येत आता अकोला, बुलढाण्याच्या उत्तर भागात पाऊस देत आहेत. तसेच थोडंसं स्थानिक पातळीवर ढग तयार झाला छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या आसपास आणि जे आता दक्षिण पश्चिमेकडे सरकत नगरच्या काही भागांमध्ये पाऊस देत आहेत. आणि एकूणच जर आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर खंडाळाच्या पश्चिम भाग, शेजारचा भोर किंवा वाईच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाठी पावसाची थोडीफार शक्यता राहील. या व्यतिरिक्त कोरेगावच्या आसपास सुद्धा थोडासा गडगडाटी पाऊस आज रात्रीसाठी होऊ शकतो. कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच थोडासा पावसाचे ढग आहेत आणि त्याच्या आसपासच हे ढग हळूहळू विरून जातील. सोलापूरच्या दक्षिणेकडील भागात अक्कलकोटचा भाग आहे, त्यानंतर इकडे उमरग्याचा दक्षिणेकडील भाग आहे, निलंगा आहे. तर या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता ही राहील. तसेच बीडच्या पश्चिमेकडील आष्टीचा भाग असेल, लगतवरती पैठणचा भाग आहे, या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहे. पैठण म्हणण्यापेक्षा इकडे लगतवरती पाथर्डी, शेवगावचा भाग आहे. पैठणकडून पाऊस पुढे आलाय. पाथर्डीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील. त्याचनंतर शेवगावच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच अकोट, तेल्हारा या ठिकाणी किंवा चिखलदऱ्याच्या भागांमध्ये थोडाफार गडगडाटी पाऊस आज रात्रीसाठी पाहायला मिळेल. पुणे शहरामध्ये सुद्धा दुपारी चांगल्या प्रकारच्या दुपारनंतर पाऊस झालेला आहे. यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा जी काय पावसाची शक्यता आहे, सातारा, सिंधुदुर्गचा काय पूर्वेकडील भाग, गोवा, बेळगाव, रत्नागिरीचा पूर्वेकडील भाग, पुण्याचे थोडेसे भाग किंवा सांगलीचे थोडेसे पश्चिमेकडील भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा खूप मोठ्या क्षेत्राचा भाग आहे. या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर थोडासा गडगडाट पाहायला मिळेल, अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता नाही. मुंबई, ठाणे, पालघरकडे हवामान कोरडे राहील. नंदुरबार, धुळेकडे सुद्धा किंवा नाशिकच्या एखाद पश्चिम भागात स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा गडगड होऊ शकतो. त्याची सुद्धा शक्यता आता खूप कमी आहे. जर आपण तापमानाचं पाहायला गेलो तर धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोल्याच्या भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळू शकतं.
नाशिकचा मालेगावचा भाग किंवा उत्तरेकडील चांदवडच्या आसपासचे बरेचसे भाग आहेत. नगर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर वाशिम, यवतमाळ, वर्धेचे भाग आहेत, हिंगोलीचे भाग आहेत. त्या ठिकाणी तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सोलापूर, बीड, नांदेड या ठिकाणी तापमान 38 ते 40. पुणे, सातारा तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस. कोल्हापूर 36 अंश सेल्सिअस च्या आसपास. गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास. तर सांताक्रूजच्या आसपास तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं. तर पालघर, ठाण्याच्या अंतर्गत भाग तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर 38 ते 40. तर पूर्वेकडील विदर्भाच्या भागांमध्ये तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं. यानंतर जर आपण हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच हवामान विभागाने उद्या बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर नाशिक, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली. इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यानंतर जर आपण आजचं तापमान जर पाहिलं तर अहमदनगर 38.2, जळगावमध्ये सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस, जेऊर 38.5, कोल्हापूर 36.4, महाबळेश्वर 29.4, मालेगाव 41.2, नाशिक 39.2, पुणे 38.1, सांगली 35.8, सातारा 38.5, सोलापूर 38.2. त्यानंतर विदर्भात अकोला सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस, अमरावती 40, बुलढाणा 39.3, ब्रह्मपूर 41, चंद्रपूर 38.4, गडचिरोली 36.6, गोंदिया 37, नागपूर 36.9, वर्धा 39.2, वाशिम 39.8, यवतमाळ 40. आणि विदर्भात जर पाहिलं तर अजूनही तापमान हे नेहमीपेक्षा कमीच पाहायला मिळते. यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 40, बीडमध्ये सर्वाधिक 40.2, नांदेड 36.2, उदगीर 35.8 अंश सेल्सिअस. त्यानंतर कोकणाचा भाग पाहिला तर डहाणूमध्ये सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस, त्यानंतर हर्णेमध्ये 34 अंश सेल्सिअस, कुलाबामध्ये 34.4, सांताक्रूजमध्ये 34.9, तर रत्नागिरीमध्ये 34.6 अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळतं. आणि अजूनही कोकण नेहमीपेक्षा जास्त गरम आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. कमी दाबाची शक्यता जी आहे त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा असेल त्याबाबतच्या डिटेल अपडेट्स आपल्या या चॅनलवरती तुम्हाला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळतील. आणि त्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.